नमस्कार. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. ओम श्री परमात्मने नमः. योगेश्वराला वंदन करून आणि गीता धर्म मंडळाच्या पवित्र वास्तूस नमन करून आपण सर्व श्रोते गीता धर्म मंडळात ज्ञानसत्राला नेहमी उपस्थित राहता, तर तुम्हाला आदरपूर्वक नमस्कार करून आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. आज आपण वेण्णाबाईंबद्दल बोलणार आहोत. तर शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. असे समर्थांचं वर्णन आहे. आणि अशा समर्थांची लाडकी शिष्य होणं ह्याचं भाग्य वेणाबाईंना लाभलं. पण इतकं सहज नव्हतं, ते खूप कठीण होतं. कारण तो काळच मुळी 15-16व्या शतकातला होता. आपल्याला माहितीच आहे की त्यावेळेला स्त्रियांना अजिबात स्वातंत्र्य नव्हतं. त्यांचं 4 भिंतीच्या आत काय असेल तेच जग, म्हणजे फक्त चूल आणि मूल ह्याच जे विश्वात असायचं. त्यांना शिक्षण कधी दिलं जायचं नाही. नंतर आपल्याला ती कल्पना आहे की लवकर लग्न व्हायची मुलींची, आणि जर नवरा गेला तर त्यांना केशवपन करायला लागायचं. ते जाडं भरडं लुगडं नेसून त्यांना अक्षरशः मोलकर्णीच्या पेक्षाही खालची वागणूक घरात दिली जायची. सगळी कामं करायची वगैरे. आणि एवढं करून सुद्धा ती भांडी घासून आणलेली पाणी घालून घ्यायचं, धुण्यावर सुद्धा, पण कामं सगळी त्यांनी करायची. देवघरात प्रवेश नसायचा. असं त्यांचं जे सगळं जीणं होतं. अशा ह्याच्यातनं ह्या वेणाबाई आलेल्या आहेत. आणि त्या रामदासांच्या शिष्या होतात. नुसतं शिष्या नाही, तर त्यांचा प्रवास म्हणजे वेणापासून वेणास्वामी आणि त्याच्या पुढे मठाधिपती, हा जो सगळा प्रवास आहे त्यांचा, हा आपण आज उलगडून बघणार आहोत. कारण हा प्रवास इतका सोपा नव्हताच, खूप कठीण होता. कारण तो काळही तसा होता, आत्ता आपण पाहिलं. तर वेण्णास्वामींचा रामदासांवर खूप त्यांची निष्ठा होती आणि रामरायावर तर प्रचंड भक्ती होती. तर आपलं कोल्हापूरचे देशपांडे घराण्यामध्ये त्या दिवशी त्यांच्या वाड्यामध्ये बाहेर रांगोळी काढलेली होती. वाडा सगळा फुलांनी सजवलेला होता. वाड्यात सनईचे सूर ऐकू येत होते. स्वयंपाकघरातनं खूप छान सुगंध दरवळत होता पदार्थांचा. असं सगळीकडे वातावरण होतं. लोकांची ये-जा चालू होती. तर तसंच कारण होतं, कारण तिथे बारशाचा कार्यक्रम होता. आणि राधिकाबाईंना बऱ्याच वर्षांनी ही मुलगी झाली होती. कन्यारत्न झालं होतं आणि त्यांची अपत्य काही जगत नव्हती. त्यामुळे त्यांचा हिच्यावर फार जीव होता. आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी बारसं करायचं ठरवलं होतं. त्या वेणाबाईंचे वडील गोपाजीपंत, ते खूप म्हणजे आजूबाजूच्या लोकांशी मिळून मिसळून वागत असत. सगळ्या धर्मातल्या लोकांशी ते मदत करणं, त्यांना तोडकं मोडकं ज्योतिष सांगणं, पुस्तकं वाचून दाखवणं, पोथ्या वाचून दाखवणं, असं सगळ्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. बरं, स्वतःचा वाडा होता, घरात गायी होत्या, नंतर बाहेर बैलगाडी होती, म्हणजे त्या काळातलं वर्णन आहे. आणि त्यामुळे घर सुसंपन्न होतं सगळं. अशा घरात ही वेण्णा जन्माला आली होती. बारशाचा कार्यक्रम सुरू झाला. अगदी तिला आपण जसं पाळण्यात घालतो तसं खालून सीता घ्या, रमा घ्या, रुक्मिणी घ्या, असं करत करत आपण करतो त्याप्रमाणे तिला फिरवलं गेलं. आणि तेवढ्यात तिचं आता नाव ठेवायचं होतं ना, तेवढ्यात राधिकाबाईंनी जोरात सांगितलं, अगदी ठसठशीत आवाजात सांगितलं की वेणाला आता पाळण्यात घाला. अशा तऱ्हेने तिचं नाव वेणा ठेवलं गेलं. वेणा ही खरंच लहान, म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतो की नाही आपण, तशी जात्यात सोशिक होती. तिला कदाचित पुढे एवढं सोसायचं होतं, म्हणून कदाचित सोशिकपणा ती येताना बरोबरच घेऊन आली असणार. सुस्वरूप होती, सोज्वळ होती, सात्विक होती, शांत होती. दिवसभर सगळ्यांच्या हातात म्हणजे इकडनं तिकडे होत होती, तरी तिचं रडणं नव्हतं कुठेही. अशी वेणा. त्यामुळे राधिकाबाईंचा तर खूप जीव होता तिच्यावर. आणि मग वेणा तिथे मोठी व्हायला लागली. एक दिवस काय झालं, देवघरातनं रामरक्षा स्तोत्र म्हणण्याचा आवाज यायला लागला. गोड आवाजात
वेणा म्हणत होती, तेव्हा वेणा 6 वर्षाची झाली होती. वेणा 6 वर्षाची कधी झाली? इतकी छान म्हणजे हे होत होती की राधिकाबाईंना कळेच ना आपली मुलगी एवढी मोठी झाली, कारण इतक्या त्या तिच्या बाललीलांमध्ये गुंग झाल्या होत्या. आजूबाजूच्या लोकांनाही ती खूप आवडत होती आणि अशा तरी पण तिचं सगळं जे लक्ष होतं ना, ते त्या रामरायाकडे होतं. कारण त्यांच्याकडे रामाचीच भक्ती होती. तर त्यामुळे ती रामाचे रामायण ऐकणं, रामायणातल्या गोष्टी ऐकणं हे तिला खूप आवडत होतं. आणि तिने ऐकून ऐकून रामरक्षा स्तोत्र पाठ केलं होतं, नंतर विष्णू सहस्त्रनाम पाठ केलं होतं, म्हणजे पाठ झालं होतं ऐकून नुसतं. म्हणजे तिची बुद्धी पण कुशाग्र होती. आणि हे बघून तिच्या वडिलांना वाटलं की हिची प्रज्ञा आहे एवढी चांगली, तिच्या प्रज्ञेची वाढ चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. आता त्यावेळेला शिक्षणाचं हे नव्हतंच बाहेर पाठवणं, म्हणून मग त्यांनी काय केलं, एक पत्की नावाचे शिक्षक त्यांना, म्हणजे त्यावेळेला आचार्य म्हणायचे, त्यांना घरी बोलावलं, म्हणजे घरी तिची शिकवणी सुरू केली. आणि ही जात्याच हुशारही होती, तिला शिक्षणाची आवड पण होती. त्यामुळे ती मुळाक्षरे शिकायला लागली, गिरवायला लागली, वाचायला शिकायला लागली. आणि ते त्यांना खूप आनंद होत होता की ही मुलगी एवढं आपल्याकडनं म्हणजे एवढी शिकते म्हणल्यावर. ते म्हणले वेण्णा, आणि अगदी ते यायच्या आधी ती सगळी तयारी करून ठेवायची त्यांची. म्हणजे पूर्वी ते दौत लेखणी काय जे असेल ते पुस्तकं काय असेल ते सगळं छान तयारी करून ठेवायची आणि वाट बघत असायची. वर्ष किती 6-7 वर्षाची होती. आणि ते सर म्हणजे आले आचार्य की त्यांना नमस्कार करून वगैरे त्यांची शिकवणी सुरू व्हायची. आणि अगदी निघताना वेण्णाला असं वाटायचं हे संपूच नाही, हे त्यांनी आपल्याला शिकवत राहावं. आणि निघताना ती म्हणायची, आजोबा रामायणातली गोष्ट राहिली की हो सांगायची. त्यांनाही खूप बरं वाटायचं की मग ते अगदी हावभाव करून तिला रामायणातली गोष्ट सांगायची, की मग त्यामुळे ती खुश व्हायची. तिला रोज तरी एक गोष्ट लागायचीच, म्हणजे ऐकायला हवी असायची. आता तिचे बालसुलभ प्रश्न होते. मग ती आईला विचारायची, अगं आई, माणूस मरतो म्हणजे काय होतं? मग वडिलांना म्हणायचे, कुठे जातो माणूस मेल्यानंतर? बरं, आपला राम तर देव आहे, मग त्याला कसं काय मरण आलं? असे असे प्रश्न तिला कायम पडायचे. त्यामुळे ती सारखी काही ना काहीतरी प्रत्येक ह्याच्यातनं तिला, पण मग असं व्हायचं की हिच्या प्रश्नांची उत्तरं देणार कोण? म्हणजे काही नंतर तर असं व्हायला लागलं की हिला कोण देणार एवढी चांगली याची प्रश्नाची, आणि ती आध्यात्मिक खूप पुढे हे करायला लागली. त्यामुळे ती मग हे झाली की आपण आपलं वाचलं पाहिजे, सरांना विचारायची ते काय म्हणतील काय. पुढे काय झालं की तिला 10 वर्षाची झाली, आणि 10 वर्षाची म्हणजे त्या काळात ती गोड नवरीच होती. मग आईवडिलांना काळजी वाटायला लागली की आपण हिचं लग्न केलं पाहिजे. आणि तिचं लग्न ठरलं. मिरजेचे देशपांड्यांच्या वाड्यात तिचं लग्न, म्हणजे मिरजेच्या देशपांड्यांचाही त्यांचाही वाडा होता, घरचंही सगळं सुसंपन्न होतं. आणि ते स्थळ चालून आलं. ते स्थळ चालून आल्यावर झालं, तिचं लग्न ठरलं. पण बाहेर सगळं मुस्लिमांचं राज्य होतं, मुघलांचं राज्य असल्यामुळे बाहेर मोठ्या प्रमाणात काही हे करणं त्यावेळेला शक्य नव्हतं. म्हणून ह्यांच्या वाड्यातच, म्हणजे वेणाच्या त्यांच्या वाड्यातच हे लग्न करायचं ठरलं. मग तिथे सगळे लोक जमली, सगळे लग्नविधी पार पडले, सगळं झालं. आणि वेण्णा निघाली सासरी जायला. वेण्णा निघाली, तिच्या आईलाही खूप आईवडिलांना तर वाटतच होतं की इतक्या लहान वयात तिचं लग्न आपण करून देतोय. म्हणजे आता तर आपण कल्पनाही करू शकणार नाही की 10 वर्षाची मुलगी एवढी सगळं म्हणजे इतकी हुशार, आणि हे होऊन सगळं येत होतं तिला, घरातलं पण सगळं काम करत सगळं येत होतं. अर्थात त्यावेळेला करायलाच लागत होतं. म्हणजे आता आपल्याला वाटेल की आपली मुलगी 12 वर्षाची 15 वर्षाची झाली तरी काही करत नाही, पण ते त्यावेळेला ते कौतुक नव्हतं. ते तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण शिक्षण नाही, हे घरातलंच सगळं यायला पाहिजे. आणि सासरी गेल्यावर कोणी हे नाही म्हणता कामा नाही. तर मग वेण्णा निघाली. खूप वाईट वाटलं, तिने अगदी आईच्या गळ्यात पडून रडायला लागली. आणि पुढे गेली, बैलगाडीत बसली. पुढे जाताना तिला हुंका आवरेना. पण मग तिची सासू शेजारी होती, तिने तिला जवळ घेतलं आणि म्हटली, वेण्णा, अगं आम्ही आता तुझेच आहोत, रडू नकोस, आम्ही सगळे तुझेच आहोत. एवढी लहान मुलगी 10 वर्षाची, आणि साहजिक आहे म्हणजे की मग ती थोडी हुंदके द्यायची थांबली. पण तेव्हाही तिच्या मनात आलं की ह्या म्हणतायत आम्ही सगळे तुझेच आहोत, पण खरं पाहिलं तर कोणीच कोणाचं नसतं. हे त्या वयात तिच्या मनात आलं की खरं कोणी कोणाचं कधीच नसतं. आणि मग ती पुढे गेली, तिकडे सगळे त्यांचे इकडनं ह्या देशपांड्यांच्या घरातनं बाहेर पडून त्या देशपांड्यांच्या घराचा उंबरा ओलांडून ती आत प्रवेश केला. गृहप्रवेश झाला, सगळे ते विधी त्या पद्धतीने सगळे झाले. आणि मग एक 2-3 दिवसांनी, खरं गंमत तर अशी होती की तिने नवऱ्याला बघितलेलंही नव्हतं, त्या काळात ती पद्धतही नव्हती. तर नवऱ्याला अगदी हार घालताना थोडंसं काहीतरी बघितलं असेल, तेवढंच तिने पाहिलेलं होतं. नंतर काही या विधींमध्ये वगैरे, आणि मग तिला त्या पद्धतीप्रमाणे घरी पाठवण्यात आलं, म्हणजे माहेरी पाठवतात ह्याच्यासाठी एक 4-5 दिवसासाठी. आणि ती माहेरी आली.
माहिती तिचं मोकळेपणाने ती राहत होती, मैत्रिणींना मिळत होती. आणि एक 4-5 दिवस झाल्यावर मिरजेहून एक त्यांचा तो जो गडी होता तो आला. आणि यांना कळेना की काय झालं, हा अचानक कसा आला. तर त्याने येऊन सांगितलं की तुम्हाला ताबडतोब मिरजेला बोलवलंय सगळ्यांना. तिथं थोडी मनात आपण म्हणतो पाल चुकली, तसं झालं की काय झालं असेल, अचानक कशाला, कोणाला काही झालंय का. तर ते विचारतात तिचे वडील की काय झालंय. तर तिचा जो नवरा दत्तात्रय देशपांडे, देशपांड्यांचा तो मुलगा मोठा, तर तो काहीतरी 15-16 वर्षाचा होता. आणि तो पोहताना म्हणजे पोहताना तो बेशुद्ध झालाय असं त्यांनी सांगितलं. तर तुम्ही ताबडतोब निघा इथनं. वेण्णाला यातलं काही कळतच नव्हतं खरं तर, की तिला हे काहीच माहीत नव्हतं म्हणजे काय चाललंय. पण थोडंफार तिला समजूत अशी आली की काहीतरी वेगळं घडलेलं आहे. ते सगळे जातात, मिरजेच्या ह्याच्यात प्रवेश करतात, तर सगळीकडे दुःखद वातावरण वगैरे असतं. आतमध्ये जातात तर दिसतं की तिचा नवरा म्हणजे तो दत्तात्रय पोहताना गाळात अडकून, हे नाही तर चांगला पट्टीचा पोहणारा, पण दैव दुर्मिळालं आणि तो गेलेला आहे. आता मी मगाशी म्हटलं तसं सगळं पुढे उभं राहिलंच. तेव्हा त्यावेळेची लोकं तर त्या मुलींना म्हणजे कुठलीचं नखसुद्धा बाहेर दिसू नये इतकं हे करायचे. त्याप्रमाणे ते सगळं झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिचे केस हे करायला वगैरे आलं. ते सगळे प्रकार झाले आणि वेण्णा तिथे विधवेचं जीवन जगायला लागली. वेण्णा हे जगत असताना मग तिथे ते घरातलं सगळं काम करायची. सगळं मगाशी म्हणजे म्हटलं मी तुम्हाला की धुणं, भांडी सगळं करायची. सुरुवातीला तिला वाईट वाटायचं की मी एवढी भांडी सगळी घासून ठेवते तरीही लोकं पाणी घालून घेत आहेत आतमध्ये. माझं काहीच त्यांना चालत नाही. देवघरात मला प्रवेश नाही. मग ती तुळशी वृंदावनापाशी बसून एकनाथी भागवत, भावार्थ रामायण हे वाचत असायची. आणि तिचा तो पिंडच सगळा वेगळा होता. अध्यात्माकडचा सगळा पिंड होता. आणि त्यामुळे तिला असं वाटायचं की कोणीतरी आपल्याला म्हणजे गुरु जर आपल्याला मिळाले कोणी की जे आपल्याला प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील, असे जर आपल्याला गुरु मिळाले तर किती बरं होईल. असंच एक दिवस ती बाहेर वाचत बसलेली असते, सडा रांगोळी करत असते, सगळं तिचं काम चालू असतं. आणि अचानक बाहेर आवाज येतो. समर्थ रामदास भिक्षा मागायला तिथे आलेले असतात. जोरात आरोळी ठोकतात माई भिक्षाने. तर एक म्हणजे त्या गडवा दूध भरून हे मिळेल का. तर आतून तिची सासू म्हणते, नुकतंच तिने गाईची धार काढून आतमध्ये तांब्या नेऊन ठेवलेला असतो. तर तिची सासू म्हणते, नाही नाही, आम्हाला मारुतीला मी हे श्रावण महिन्यातला हे केलेला आहे, नेम केला आहे, त्याला मला तर द्यायचं आहे. आणि वेण्णा इतकी भारावून गेलेली असते की असा इतका दिव्य भव्य पुरुष तिने पाहिलेलाच नसतो. म्हणजे तुम्हाला रामदास स्वामी कसे आहेत हे आपल्याला माहिती आहे, तिने पहिल्यांदा पाहिलेलं असतं. आणि तिला अचानक एवढं तेजपुंज इतकं की आणि इतके जोरात ठीक आहे म्हणतात आणि निघून जातात. मग ती पळत आत जाऊन सासूबाईंना म्हणते, अहो तुम्हाला कोणीतरी सांगितलं होतं ना की मारुती राया तुम्हाला दर्शन देईल येऊन. अहो ते मारुती रायाच होते. त्या म्हणतात, अगं काहीतरी काय हो म्हणे, ते मारुती रायापेक्षाही जोरात निघून गेले, इतकी त्यांची हे जलद होती चाल. मग त्या सासूबाईंनाही वाटतं की आपलं चुकलंच, आपण आतून म्हणायला नको होतं असं. ठीक आहे म्हणतात. पण तेव्हापासून काय होतं की वेण्णाला ओढ लागते त्यांना परत भेटायची. म्हणजे हे काहीतरी आदल्या जन्मीचं नक्कीच असणार आहे की तिला असं वाटतं की मला हे कोण आहेत, हे काय आहेत, हे मला कळलं पाहिजे. खूप ओढ लागते की मला ह्यांना भेटायचं आहे. पण ती त्यावेळेचा काळ असा होती, बाहेरही जाऊ शकत नव्हती, कोणाला म्हणूही शकत नव्हती. पण सासूबाईंना ती सारखं विचारायला लागली की ते परत येतील का, कोण होते. मग सासूबाई म्हणले, अगं नको जास्त प्रश्न विचारूस, कोणी ऐकलं तर नसती कटकटी होती. मग ती गप्प बसते आणि तिला पण आतून असं वाटत असतं की नक्की हे परत येतील. आणि समर्थांनी तिला जाताना ओझरतं बघितलेलं असतं, विचारलेलं असतं तेव्हा. आणि मग परत एक थोड्या दिवसांनी तिच्या कानावर आवाज येतो की ते म्हणत येतात त्यांचे, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली, जया वर्णिता शिणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जय जय रघुवीर समर्थ, ओम भवती भिक्षां देई. हा आवाज ऐकल्यावर ती तिथे तुळशी वृंदावनापाशी वाचत बसलेली असते आणि आतून सासूबाईंचा आवाज येतो, हां थांबा मी भिक्षा घेऊन येते म्हणून. तिला खूप बरं वाटतं की हे परत हे आलेले आहेत आणि ती अशी बघत राहते, भानच विसरते ती. आणि मग ते रामदास स्वामी तिला विचारतात की बाळ तू काय वाचतेस, हे काय वाचतेस तू. तर म्हणे मी एकनाथी भागवत वाचते. मग तुला कळतंय का ह्याच्यातलं एकनाथी भागवतमध्ये काय लिहिले कळतंय का.
ती म्हणते नाही एवढं काही मला कळत नाही आहे, कारण तिचं ते हेच नसतं ना वय एवढं. पण म्हणली मला वाचता येतं म्हणून मी वाचते, थोडंफार कळतं आहे. मग पण म्हणते मी प्रश्न विचारणार कोणाला? मग ते म्हणतात तू मला विचारशील का? मला जमलं तर मी तुला उत्तरं देईन. मग तिला खूप खूप बरं वाटतं की आपल्याला कोणीतरी भेटलं आपल्या प्रश्नांची उत्तर. तर तिथे प्रश्न खूप छान आहे. ती विचारते, नमो वागेश्वरी शारदा सुंदरी, श्रोता प्रश्न करी वक्तयासी. वक्तयासी पुसे जीव हा कवण, शिवाचे लक्षण सांगा स्वामी. सांगा स्वामी, आत्मा कैसा तो परमात्मा, बोलीजे अनात्मा तो कवण. कवण प्रपंच कोणे केला पंचंच, मागुता विसंच कोण करी. कोणती अविद्या सांगीचे जी विद्या, कैसे आहे आद्याचे स्वरूप. स्वरूप ते माया कैसी मूळ माया, इस ताळवाया कोण आहे. आहे कैसे शून्य, कैसे ते चैतन्य, समाधान अन्य ते कवणे. कवण जन्मला कोणा मृत्यू आला, बद्धमुक्त झाला तो कवण. कवण जाणता कोणाची हे सत्ता, मोक्ष हा तत्वता कोण सांगा. सांगा ब्रह्म गुण सगुण निर्गुण, 25 प्रश्न केले ऐसे तिने. वेणाबाईचे प्रश्न ऐकून समर्थ तर थक्कच झाले आणि ते कौतुकाने म्हणाले, बाळ तुझं नाव तरी काय आहे? सांगते माझं नाव वेणाबाई आहे आणि मी ह्या देशपांडेंची सून आहे. ते म्हणतात तुझा व्यासंग तर खूपच आहे की, सामान्य मुलीचे हे प्रश्न नाही आहेत. मग तिची स्तुती करतात ना ते की एवढ्या लहान वयात तू एवढं कसं काय हे केलं. तर ती जरा तिला संकोच वाटतो आणि तिच्या प्रश्नांची उत्तरं रामदास स्वामी छान देतात. नमो वेदमाता नमो त्या अनंता, प्रश्न सांगो आता श्रोतयाचे. श्रोतयाचे प्रश्न, जीव हा अज्ञान, जया सर्व ज्ञान तोची शिव. तिच्या प्रश्नांची उत्तर आहेत. शिवपर आत्मा त्या पर परमात्मा. शिवपर आत्मा त्या पर परमात्मा, बोलीचे अनात्मा अनुर्वाच्य. वाच्य हा प्रपंच माईक जाणावा, घडामोडी देवा पासून या. विषय अविद्या त्याला विते विद्या, निर्विकल्प आद्याचे स्वरूप निर्विकल्प. कल्पना हे माया तत्व मूळ माया, यासी चाळावया चैतन्यची. ते विचारलेलं असतं ना, तर ते चैतन्य म्हणजे यासी चाळावया चैतन्यचे. नकार ते शून्य व्यापक चैतन्य, ईश्वर अनन्य समाधान. जीव हा जन्मला जीवा मृत्यू आला, बद्धमुक्त झाला तोची जीव. ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता, मोक्ष हा तत्वता ईश्वरची. ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण, हेची ब्रह्मगुण दास म्हणे. दास म्हणे सर्व मायेचे करणे, मिथ्या रूप जाणे अनुभवी. हे सगळं ऐकल्यावर तिला एकदम खूप असं काहीतरी आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली हे वाटल्यावर खूप तिला बरं वाटलं आणि समर्थांकडे ती पाहतच राहिली त्यांचं हे सगळं संपल्यावर. आणि तिने विचारलं की मी एक विचारू का? दास म्हणे म्हणजे कोण? समर्थांना खूप फारच हे वाटलं की ही किती समयसूचक त्यांनी विचारते की तुम्ही कोण आहात हे विचारलं नाही तिने. तर दास म्हणजे कोण आहे? तर मग समर्थांना तिने सांगितलं की असं तुमचं नाव काय विचारण्यापेक्षा हे सांगतात. तर ते सांगतात दास म्हणजे ताफळच्या रामाचा दास. ते असं सांगत नाहीत मी कोण आहे ते. तर दास म्हणजे ताफळच्या रामाचा दास. समर्थ असे म्हणत असतानाच वेण्णाबाई बाहेर येतात आणि झोळी पुरे करून झोळीमध्ये त्यांच्या ती हे भिक्षा घातली जाते. तेव्हा ते त्यांना आशीर्वाद देतात की आई रामराय तुमचे कल्याण करे. प्रेमपुरुषक आशीर्वाद देत समर्थ म्हणतात आणि ह्या पोरीचे पण कल्याण होईल असा आमचा आशीर्वाद, ह्या पोरीचे कल्याण होईल असा तू आशीर्वाद दे बाबा. ही पोरगी आम्ही काय आज आहोत उद्या नाही, पण ह्या मुलीचं सगळं पुढे कल्याण होऊ दे. त्याच्यावर समर्थ म्हणतात की नक्कीच तुम्ही हिची काळजी करू नका, तुमचंही कल्याण होईल आणि ह्या मुलीचेही कल्याण होईल असा आशीर्वाद त्यांनी त्यावेळेस दिलेला असतो. पण सांगतात की रामरायाचे नामस्मरण मात्र करीत राहा, सदा सर्वदा देवसन्निध आहे याचे सर्व काळ भान ठेवून काहीसे धारिष्ठ दाखवा. कोणत्या रूपाने तो येईल आणि तुमचा उद्धार होईल हे सांगता येणार नाही असं ते सांगतात त्यांना. तर मग पुढे काय होतं की त्या दिवसापासून वेण्णाला त्यांची ओढ वाटायला लागते की मला यांच्याकडनं शिकायला मिळेल, मी यांच्याबरोबर मला जाता येईल का, किंवा काही असं तिच्या मनात यायला लागतं. मग पुढे परत तिचे रोजचं कार्यक्रम सुरू होतात.
काही दिवसांनी ती माहेरी येते कोल्हापूरला. एक 7-8 दिवसासाठी तिला माहेरी पाठवलेलं. माहेरी आल्यावर काय होतं, हिच्याकडे तर रामरायाचं सगळे उपासना सगळं चालूच असतं. आणि तिथे कळतं की रामदासांचं कीर्तन आहे अंबाबाईच्या देवळामध्ये. हिला खूप आनंद होतो, पण म्हणते आपल्याला कोण घेऊन जाणार, बाहेर तर पडता येणार नाही. पण तिला तर खूप इच्छा असते त्यांच्या कीर्तनाला जायची. मग ती आईच्या मागे लागते की आई तू चल, माझ्या सासूबाईंना पण आवडतं, त्या पण म्हणायच्या छान आहेत, रामदास आहेत, हे चाफळला आता मोठं राम मंदिर बांधणार आहेत म्हणून हे भिक्षा मागतायत सगळीकडे. खूप आईला तयार करते. आई म्हणते मला काय कळतंय, मला काही त्यातलं कळत नाही. मग म्हणते आई नाही आली तर आपल्याला जाता येणार नाही. तर मग ती म्हणते नाही नाही माझ्याबरोबर तू तरी चल, म्हणजे मला जाता. असं करत तर आईला तयार करते आणि जाते. मग आई वडील आणि ते तिघंजणं जातात देवीच्या देवळातनं, त्या ह्याच्यात प्रवेश करतात. तर कल्याण स्वामी बोलवायला येतात. ते म्हणतात तुम्ही मिरजेच्या का? तर तिला आश्चर्य वाटतं की मला तर एकदा तर महाराजांनी म्हणजे स्वामींनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी कसं ओळखलं. मग ते म्हणतात तुम्हाला एकदम पुढे येऊन बसायला सांगितले. आणि ते तिघांनी पुढे येऊन बसायला सांगतात. झालं, कीर्तन सुंदर होतं, रामाचं कीर्तन वगैरे, रामदास असते. मग त्यांचं कीर्तन वगैरे झाल्यावर हिला परत प्रश्न असतातच ना विचारायचे. मग ती रोज काही ना काहीतरी प्रश्न विचारत असते. काय होतं मग, लोक आजूबाजूचं तर समाज वाईटच आहे ना. म्हणजे अशी ही मुलगी रामदासांच्या इथे कीर्तनाला जाते आणि एवढी लहान मुलगी की तिला वैधव्य आणि ती तिथे जाते म्हणल्यावर समाजातली लोक वाटेल ते बोलायला लागतात. पण हिला काही त्याची पर्वा नसते, कारण हिच्या मनात काही नसतंच खरं तर. त्यामुळे ती ती वेगळ्याच ह्याच्यात असते, तर ती जातच असते आणि आई वडील पण असतात बरोबर. पण एक दिवस काय होतं की तिला प्रश्न विचारायचे असल्यामुळे ती थांबते आणि तिला त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडनं जाणून घ्यायची असतात. त्यामुळे ती म्हणते की मी मग हे पण म्हणतात, रामदास स्वामी पण म्हणतात, हां वेणा काय तुझे काय आज प्रश्न आहेत का, थांबली आहेस? मग दोघांची चर्चा सुरू होते की म्हणजे कीर्तन संपायला तर रात्रीचे 7-8 वाजून गेलेले असतात. आणि मग त्याच्यापुढे दोघांची चर्चा सुरू होते. माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, अशा सगळ्या बरेच प्रश्न ती विचारत राहते. दोघं एकमेकांना उत्तर म्हणजे ते उत्तर देत असतात, तिथे प्रश्न काही संपत नसतात. असं होता होता पहाट होते आणि कोल्हापूरच्या देवीच्या देवळातला नगारा वाजतो. ही भानावर येते की अरे आपण रात्र झाली, आता आपण बाहेर, आपलं पहाट झाली, आता मी रात्रभर इथे आहे आणि आता बाहेर पडल्यावर मला लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. त्याप्रमाणे समाजकंटक बाहेर थांबलेलेच असतात की ही त्यांच्या इथनं त्या याच्यातनं बाहेर येते. आणि मग तिला ते बाहेर पडायला लागते, तर तेवढं तिला परत निरोप येतो की तुम्ही काकड आरती करून जा. आता गुरूंचीच आज्ञा म्हणल्यावर ती काकड आरतीला थांबते. काकड आरती होते वगैरे आणि मग ही झपाझप कुठे न बघता घरी यायला लागते. पण घरी असं झालेलं असतं की तिच्या आधीच घरी लोकं ही जमलेली असतात आणि वाटेल तशी तिच्या आईवडिलांना बोलत असतात की हे आत्तापर्यंत ती नुसती जात होती एवढं ठीक आहे, पण त्या गोसावड्याच्या तिथे ती रात्रभर तिथे राहिली, असं कसं तुम्ही हे. तिच्या आईला तर खूप वाईट वाटतं. वडील वडील म्हणतं, वडिलांचा विश्वास असतो की माझी मुलगी तिथे तिचे जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी थांबली. मग ती येऊन सांगते की नाही, मी अगदी पवित्र आहे, शुद्ध आहे आणि माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यात मला भान राहिलं नाही, म्हणून मला कळलंच नाही पहाट कधी झाली वगैरे. पण वाटेल ते बायका, शेजारच्या बायका वाटेल तेच बोलायला लागतात. मग ती म्हणते तुम्ही असं बोलू नका, तुम्ही काय करता. नाही म्हणे, तू आत्ता ते मिरेचं आख्यान ऐकून आलीस ना, मिरेचं लावलं होतं त्यांनी, मग मीराबाईने विषप्राशन केलं, तसं तू करशील का. तर तिच्या आईला खूप वाईट वाटतं. तिच्या आई आत निघून जाते, खूप रडायला लागते की हिला असं हे करायला लावतायत वगैरे. मग ती म्हणते ठीक आहे, मी पण विषप्राशन करीन, पण एक माझी हे आहे की माझा रामराया जर मी निष्कलंक असेल, मी जर हे असेल तर माझा रामराया मला वाचवेल आणि नसेल तर मी मरून जाईल, काही हरकत नाही, म्हणते तुम्ही द्या मला विष. आणि मग ती खरंच तिला तांब्याच्या ह्याच्यातनं विष आणून दिलं जातं. मग ती ते विष घेताना तिथं हे छान म्हणते की त्या रामरायांचा ती धावा करते की मी जर तुझ्या जर मी काहीतरी इतके वर्ष सेवा केली असेल वगैरे, तर मी असेल तर तू मला ह्याच्यातनं वाचवू शकशील, तर वाचव. म्हणजे मी खूप धावा करते, ती प्रार्थना करते आणि ते विष पिते. विष प्यायल्यावर सगळेजण वाट बघत असतात की आता वेण्णा काळी ठिक्कर पडणार, वेण्णा काही राहणार नाही. आणि आतमध्ये आई तर अंबरला फोडत असते की वेण्णा आता जाणार. आणि गंमत अशी होते की 1 तास होतात, 2 तास होतात, 3 तासांनी उलटी वेण्णा तेजस्वीच दिसायला लागते आणि काळे ठिक्कर ह्या लोकांचे चेहरे पडायला लागतात आणि वेण्णाचा खरोखरच
काहीही तिला होत नाही. ते विष म्हणजे मीराचं जसं आपल्याला माहिती आहे तसंच वेण्णाचं पिंड झालेलं आहे. लोकांनी तिला विष पाजलं आहे. मग मात्र सगळ्यांना अपराधी वाटायला लागतं की वेण्णा खरंच पावित्र्य आहे. म्हणजे तिने काहीही हे केलं नाही ना, आपण तिला एवढा त्रास दिला. मग लोकांना काय करावं, पण तेवढ्यात तिचेच तिथून समर्थ येतात. म्हणजे ते इतकं छान घेतलंय की बरोबर समर्थांनाही तिकडे कळलेलं असतं की काहीतरी वेण्णाच्या बाबतीत घडलेलं आहे आणि समर्थ नेहमीसारखे भिक्षा मागायला म्हणून तिथे येतात आणि जोरात आवाज देतात. आवाज दिल्यावर काय होतं, सगळेजण घाबरतात की आता समर्थांच्या पुढे जायचंय. तर समर्थांची ताकद सगळंच माहीत असतं. खूप घाबरतात सगळेजण, समर्थांच्या पाया पडतात की आम्हाला माफ करा, आम्ही हिच्या बाबतीत चुकलोय, हिला आम्ही हे दिलं, म्हणजे आम्ही तिला मारायचाच प्रयत्न केला, पण आम्हाला तुम्ही माफ करा. ते म्हणतात मी कोण माफ करणार, जिचा तुम्ही अपराध केला तिची तुम्ही क्षमा मागा, मी कसं काय तुम्हाला माफ करणार. मग ते सगळे वेण्णाला म्हणतात की आम्हाला माफ कर. पण ती म्हणते नाही, तुम्ही माझी माफी मागू नका, तुम्ही सगळे मोठे आहात. आणि दुसरं असं की तुमच्यामुळे माझा रामरायावरचा माझा विश्वास वाढला आणि समर्थांची मी खरोखरच समर्थांवर माझी निष्ठा किती आहे हे मला कळून आलं आणि समर्थांना पण कळलं आणि म्हणून ते माझ्यासाठी इथे आले. तेव्हा सगळ्यांना असं तिचं बोलणं ऐकून तर सगळ्यांना हेच वाटतं की दुसरी एखादी असती तर तिने काहीतरी हे केलं असतं, काहीतरी बोलली असती, पण ती त्यातली नव्हतीच. ती अत्यंत सात्विक होती. मग समर्थ दुसऱ्या दिवशी नाही, मग ह्या सगळेजण म्हणतात, त्या आईवडिलांचाही विश्वास, ते म्हणतात आम्हाला अनुग्रह द्या. म्हणून हे तिघं जण, आई वडील आणि ही, असे तिला तर प्रचंड आनंद होतो की आता मला समर्थांचा अनुग्रह मिळणार आहे. म्हणजे मला कोणीतरी आता म्हणजे गुरु म्हणून मला कोणीतरी मिळणार आणि समर्थ माझे गुरु होते. म्हणून मग ते तिघं जण अनुग्रह घेऊन येतात. अनुग्रह घेऊन आल्यावर त्यांनी जसं सांगितलेलं असतं त्याप्रमाणे श्रीरामाचा जप सुरू करतात. आणि मग चाफळला निघायच्या आधी समर्थ यांच्या वाड्यात येतात. तर त्यांना बोलवलेलं, हिच्या आईवडिलांनी बोलवलेलं असतं की आम्ही भिक्षा देऊ, म्हणजे तुम्ही हे बांधताय तिथे त्याच्यासाठी आम्ही मोठी तुम्हाला देणगी दिल्यासारखं देऊ, म्हणून दागिने अमकं तमकं सगळं ते काढून ठेवतात, त्यांची पूजा वगैरे करतात, म्हणजे बोलवतात. तर समर्थ म्हणतात हे काही मला नको आहे, मला भिक्षा वेगळी हवी आहे, द्याल का तुम्ही. तिची आई म्हणते हो, तुम्ही काय मागाल ते देईन. बघा तुम्ही शब्द दिलाय, मागे घेणार नाही ना शब्द तुम्ही. नाही म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही मागा. तर समर्थ म्हणतात मला आज भिक्षा म्हणून वेण्णा हवी आहे. वेण्णाला तर प्रचंड आनंद होतो की मला आता माझ्या सद्गुरूंबरोबर राहायला मिळणार आहे. आणि वेण्णा खूपच हे होते की मला जाता येईल, आणि केवळ ती इकडे माहेरी असल्यामुळे तिला एवढं सगळं करता आलेलं असतं. आणि मग तिच्या आईला वाईट वाटतं ना की आता वेण्णा म्हणजे कायमची जाणार. मग ती समर्थांना म्हणते ठीक आहे, आजच्या दिवस राहू दे वेण्णा आमच्याजवळ, उद्या सकाळी तुम्ही या आणि मग उद्या सकाळी वेण्णाला घेऊन जा. ठीक आहे म्हणतात समर्थ. मग दुसऱ्या रात्रभर तिला काही सुचतच नसतं कधी सकाळ होतीये. आणि सकाळी कल्याण स्वामी, समर्थ, बाकीचे सगळे त्यांचे शिष्य, अक्काबाई असतात त्यांच्याबरोबर, त्या ह्याच्यातल्या ते सगळेजण तिथे येतात वाड्यामध्ये. वाड्यात आल्यावर त्यांची पूजा करून हे सगळं सांगतात. मग हिची आई म्हणत असते की वेण्णा मी तुला सगळं लोणचं देते, अमकं देते, तमकं देते. वेण्णा म्हणते अगाई हे तिथे काहीच लागत नाही, तिथे असं सगळं घेऊन तिथे जाऊन हे राहायचं नसतं, तिथे फक्त देवाची सेवा करायला राहायचं असतं. हे ऐकून तर तिच्या आईला वाटतं की आपली मुलगी किती मोठी झाली, किती हे झालेली आहे, की प्रगल्भ झाली याच्यामध्ये. आणि मग ते स्वामी समर्थ येतात, बसतात वगैरे, सांगतात की तुमचंही कल्याण होईल, काही हरकत नाही, वेण्णासारखी शिष्या मला मिळतीये, तर आम्ही आता निघतो. थोड्या वेळापासून निघतात. निघाल्यावर आई जोरात हंबरडा फोडते, म्हणून वेण्णा फक्त मंदस्मित करत मागे बघते, आईला हात करते आणि पुढे चालायला लागते. आणि पुन्हा कधीही वेण्णा परत कोल्हापूरला येत नाही माहिती. एकदा तिथनं बाहेर पडल्यावर ती समर्थांच्याबरोबर जाते. त्यांना सगळ्यांना ह्याला जायचं असतं ताफ्यात. तर समर्थांच्या बरोबर हिला चालणं शक्यच नाही, एवढी नाजूक मुलगी, कधी कधी कुठे एवढी बाहेर पडलेली नाही. आणि समर्थांचं चालणं म्हणजे आपल्याला समर्थांबद्दलचं माहितीच आहे की शेवटी समर्थांच्या लक्षात येतं की ही मुलगी आपल्याबरोबर चालू शकत नाही एवढी, म्हणून ते थोडी संथ याने चालतात, दरमजल करत चाफळला पोचतात. तिथे पोचल्यावर ते हिला सांगतात अक्काबाईंना की आता ही मुलगी मी तुझ्या स्वाधीन केली आहे. मग तिथे स्त्रियांचा एक वेगळं हे असतं की ज्या स्त्री शिष्या तिथे असतात सगळ्या आलेल्या, तर त्यांच्या स्वाधीन हिला करतात. वेण्णाबाई तर काय अगदी निस्पृह असते, निष्पाप असते. ती अगदी जसं काही आपण आपल्या घरी आल्यासारखी
हे करायला लागते. तिथे ती दुसऱ्या दिवसापासून रामाची सेवा करायला सुरू करते. सगळं झाडायचं, सगळं स्वच्छ ठेवायचं मंदिर. म्हणजे जाणवायला लागलं की वेणा आल्यापासून मंदिर खूपच छान म्हणजे स्वच्छ राहायला लागल्या वगैरे सगळं तिची ती सेवा चालू होते. आणि सकाळी पहाटे 4 वाजता उठून नदीवर जाऊन अंघोळ करायची, माण नदीवरती. मग तिथे आपले कपडे धुवून सगळं करून यायचं. आणि मग तिला कळलेलं असतं की समर्थांनी कुठेतरी ह्याच्यामध्ये उभं राहून 2-2 तास ते रामाचा जप करत असतात. म्हणून ही पण म्हणते की मी पण आजपासून रोज 2 तास रामासमोर उभी राहून जप करणार. 8 वाजेपर्यंत ही सगळी कामं उरकून 8 ते 10 रोज 2 तास ती रामाचा जप उभं राहून करत असते, रामाच्या मूर्तीकडे बघत. आणि खूप तल्लीन होत असते. आणि मग 10 नंतर स्वयंपाकघरात जाऊन मदत करणं वगैरे सगळं चालू असतं. पुढे काय होतं, आणि समर्थ तर कधीच राहत नसतात. समर्थ माहिती आहे आपल्याला, कधीच एका ठिकाणी राहिलेले नाही आहेत. ते इकडनं म्हणजे सगळीकडे त्यांचा तो प्रचारच करणं चाललेलं असतो की, आणि ते अशी तरुण तरुणी हेरत असतात की जे ह्याचा प्रसार पुढे करतील. कारण त्यांना शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं हे करायचं असतं. त्याच्यात आपण जास्त नाही जाऊ, आपण वेणाचं बघणार आहोत. त्यामुळे समर्थ कधीच एका ठिकाणी राहते. पण वेणाला असं वाटत असतं की चाफळला समर्थ राहतील, पण ते निघून जातं. म्हणून ते अक्काबाईला विचारते, मग ते कधी येतात इथे? ते म्हणतात, अगं ते असे काही नसतं, ते कधीही येतात इकडे. आणि मग नंतर तिला तिच्यावर चाफळमध्ये ती सगळी रमते वगैरे सगळं होतं. आणि मग एक दिवस पत्र येतं समर्थांचं. तिला खूप आनंद होतो की माझ्या नावाने समर्थांनी पत्र लिहिले. मग त्यांनी लिहिलेलं असतं की ह्या वर्षी वेणाबाई, म्हणजे तुझ्यावर ही सगळी मठाची जबाबदारी आम्ही सोपवतोय. मठाचा आता उत्सव आलेला असतो, रामनवमीचा उत्सव आहे. तर सगळी जबाबदारी तू घ्यायचीस. आणि अण्णा आपलं बाकीचे जे सगळे आहेत, कल्याणस्वामी, अक्काबाई, सगळ्या ज्या काही आहेत त्यांची नावं, त्या सगळ्यांना भिक्षेसाठी सांगली या जवळच्या गावांना पाठवायचं आहे. तर तू सगळी मठाची. तिला दडपण येतं की मी आत्तापर्यंत कशी अक्काबाईच्या हाताखाली मी सगळं करत आली, आणि आता एवढ्या सगळ्या ह्याची जबाबदारी मी एकटीने कशी पेलवणार. आणि ठीक आहे, रामराया आहे माझ्या सोबतीला, तो माझ्याकडनं करून घेईल. आणि मग ती हे सगळेजण ठरल्याप्रमाणे, आणि त्यांची आज्ञाच असते समर्थांची, सगळे निघतात भिक्षेसाठी. आणि ही तिथे पहिला एक साधारण एक महिनाभर खूप छान जातो. सगळं ती व्यवस्थित करत असते. सगळं म्हणजे समर्थांनी ते आखून दिलं ते सगळं ती करत असते. पण नंतर काय होतं, शेवटी ती एकटीच लहान असते. एकतर ती बुद्धीने कितीही हे असली, बलाढ्य किंवा बुद्धीने खूप असली, पण शरीराने ती कमकुवतच असते. आणि मग तिला ताप यायला लागतो, कारण ती रोज त्या नदीवर जाऊन अंघोळ करायची, हे करायचं, पहाटे 4ला उठून सगळं करायचं. तिला ताप यायला लागतो आणि तो ताप वाढायला लागतो. पण ही तरीसुद्धा त्याच्यातनं हे करत नाही की नाही मला समर्थांनी माझ्यावरची जबाबदारी सोपवली, ती मी करणार. आणि गंमत अशी असते की त्या ह्याच्या आधी, उत्सवाच्या आधी खूप काही तयारी करायला लागायची. म्हणजे काय आपले करंज्या, लाडू, चकल्या, चिवडे, नंतर मसाले, सगळं. म्हणजे जी लोकं जेवढी यायची त्या सगळ्यांची सोय होण्यासाठी एवढं सगळं तिथे करायला लागायचं. इतर वेळेला कसं ह्या बाकीच्या बायका मदतीला असायच्या, पण हे सगळेच भिक्षा मागायला म्हणजे गेलेले असणार. एवढं मी एकटी कशी करणार, कारण भयंकर ताप असतो तिच्या अंगात, तिला उभं राहवत नसतो. पण ती तिची सेवाही सोडत नाही. तर तिला समजणार देह दुःख सोडित जावे, हे सगळं तिला आठवायला लागतं. ती म्हणते, असं जर सांगितलं तर आपण आपल्या देहाचं दुःख कशाला कुरवळत बसायचं. आणि ती रामासमोर उभी राहते. पण त्या दिवशी तिला खूप ताप असतो, तर ती काय करते, उभं राहवत नाही म्हणून ती खांबाला स्वतःला बांधून घेते की मला आता उभं राहता येत नाही, तर मी ह्या खांबाला बांधून जप करणार. ती जप करत असते, पण जपातमध्ये लक्ष नसतं, कारण तिच्या डोळ्यासमोर हे सगळं असतं की हे होणार कसं. 15 दिवसावर तर उत्सव आलेला आहे. आणि खूप तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. आणि अशी काही घटना घडते की त्या समोरच्या रामाच्या डोळ्यातनं पण पाणी यायला लागतं. आणि ते बघितल्यावर तर वेण्णाबाई फार हे होते की मी माझ्या रामरायाला रडवलंय, आणि लोकांना जर कळलं तर कसला हा भक्त म्हणतील की जो देवाच्या डोळ्यात पाणी आणतो. म्हणून ती तशीच हे सोडवून त्या देवाच्या पायावर डोकं ठेवून अश्रूंचा अभिषेक सुरू करते. म्हणजे इतकी ती रडते खूप. आणि मग तिला जाणवतं की रामरायाला ती खूप क्षमा मागते की नाही, तू माझ्यासाठी रडू नकोस असं. आणि ती त्याच्यावर त्यांच्या रामरायाच्या पायावर डोकं ठेवून पडलेली असते. तेवढ्यात मागणं त्यांचा तो सगळं राखण करणारा जो असतो धोंडू, तो येतो. तो हाक मारतो, अक्काबाई म्हणून. ती म्हणते, काय रे, बोलवत नसतं. तुला कोणीतरी भेटायला आलंय बाहेर. ती म्हणते, कोण आलंय आत्ता? तर मग ती कशी तरी धडपडत त्या दारापर्यंत येतं. तर तिथे एक चुणचुणीत अशी एक 20-22 वर्षाची मुलगी आलेली असते.
ही कोण आहे? तर ती सांगते, की मी माझं रामाबाई नाव आहे आणि मला अक्काबाईंनी सांगलीहून मला पाठवले. ती म्हणते, "त्या कुठे भेटल्या तुला?" म्हणे, मी अमक्या-अमक्या ठिकाणची देशपांडेंची सून आहे. पण मला माझा नवरा गेला तुकोबांच्या मागे आणि मग मी बसले वाट बघत. मग शेवटी मी निघाले. मग म्हणे, "ती अक्काबाई तुमची कसली खडूस?" म्हणे, "मला तिने तिच्याबरोबर येऊनच दिलं नाही. मी तिला म्हणत होते, मी तुझ्याबरोबर भिक्षा मागायला येते." ती म्हणली, "छे छे, तिथे वेणा एकटी आहे. तू असं कर, तापाळला जाऊन तिची मदत कर. तिला बघ काय हवंय नकोय." म्हणून म्हणे मी इथे आले. ती म्हणते, "तुला अक्काबाईंनी पाठवले?" "हो," म्हणते, "मला त्यांनी पाठवले." मग बडबड करत असते. मग म्हणते, "मला जरा हात देतेस का? माझ्या ह्याच्यापर्यंत नेतेस का मला माझ्या खोलीपर्यंत?" मग ती त्या मठापर्यंत तिच्या ह्यांच्यापर्यंत नेते. ती म्हणते, "अहो तुम्हाला तर खूप ताप आहे." म्हणजे ती तिच्या त्या भाषेत बोलत असते, की "खूप ताप आहे तुम्हाला, तुम्ही झोपा इथे." ती म्हणते, "अगं नाही, उत्सव तर 15 दिवसावर आलाय. मला सगळी तयारी कशी होणार? तुम्ही मला सांगा, मी सगळं करते." आणि मग ती म्हणते, "अगं एवढं करायचं तू तर लहान वाटते." "अहो नाही," म्हणे, "मला माझी सासू फार खडूस आहे. माझ्याकडनं खूप काही करून घेते. मला सगळं येते. काही काळजी करू नका, मी करीन." आणि खरोखरच ती सगळी तयारी करते रामाबाई ती. म्हणजे सगळं पूर्ण दिवाळीचं जे आपण हे करतो सगळी तयारी करते. आणि गंमत अशी होते, की एक 15 दिवस होतात. हिचं तिचं ही तिलाच म्हणत असते, "अगं आश्रमात ह्याच्यामध्ये इतकं बोलायचं नसतं, कमी बोलायचं असतं." पण ती बडबडीत असते सारखं हिच्या आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे काढे करून हिला बरं करते ती. वेणाबाईला रोज तिची काळजी घेते, पाय चेपून देते, तिचे कपडे धुवून आणते, सगळं व्यवस्थित तिचं सगळी काळजी घेते आणि रमाबाई छान आपल्या वेणाबाई छान बरी होती. एक थोडे दिवस झाल्यावर 2-4 दिवसांनी 2-4 दिवस राहिलेले असताना आवाज येतो बाहेरून सगळ्या समर्थांच्या हे म्हटले ते श्लोक म्हटल्यात आणि मग ही म्हणते, "अगं एक अर्ध्या कोसावरती ही लोकं आली असणार आहेत, तर आता आपल्याला त्यांच्या स्वागताला पुढे जायला पाहिजे." तर ती रामाबाईला मग दोघीजणी दारात येतात. रामाबाईला म्हणते, "अगं ही लोकं यायच्यात तू तेवढा शिरा करून ठेवशील का? कारण ह्या लोकांना आता सगळा प्रसाद लागेल आपल्याला." "हो," म्हणते आणि ती जाते ह्याच्यामध्ये स्वयंपाकघरात आणि मग ही ह्या वेणाबाई सगळी तयारी करतात. पादुकांसाठी शाल हे शेला काढून ठेवतात, सगळी तयारी करतात आणि उभ्या राहतात दारात. उभ्या राहतात तर अक्का आलेली असते, अक्का पुढे असते, सगळे येतात, भिक्षा भरपूर घेऊन आलेले असतात आणि अक्का तिच्या गळ्यात पडून ही रडते अगदी अक्का भेटली नाही, कारण अक्कानेच तिला इतके वर्ष सांभाळलेलं असतं. आणि आता वेणा 20-21 वर्षाची झालेली असते आणि मग ती येते आतमध्ये. मग तिला म्हणते, "काय गं झाली का? जमलं का तुला तयारी करणं?" ती म्हणते, "अगं तू पाठवली होतीस ना रामाबाई, तिने मला खूप मदत केली." "कोण रामाबाई?" म्हणे, "मी तर काही तुला कोणाला पाठवलेलं नव्हतं." "जाऊ दे," म्हणे, "ही विसरली असेल हिच्या ह्याच्यामध्ये, हिच्या लक्षात नसेल." "कुठे आहे?" म्हणे ती. "अहो ती का गं ती ह्याच्यामध्ये शिरा करते, आपल्या सगळ्यांसाठी प्रसाद करते." "बरं," म्हणते. मग दोघीजणी सगळ्यांना ह्याच्यामध्ये येतात, रामाची आरती, सगळ्या आरती होतात, सगळी पूजा आणि मग आपापल्या ह्याच्यामधनं जाऊन भोजनगृहातनं सगळे बसतात. ह्या दोघी त्या ह्याच्यामध्ये येतात. "कुठे गं?" म्हणे, "इथे रामा तर दिसत नाही आहे. तू म्हणलीस ना मी पाठवलं." "हो अगं," म्हणे, "ह्या काय शिरा वगैरे सगळं करून ठेवले प्रसादासाठी सगळं ते." तर म्हणे, "असेल इकडे-तिकडे कुठेतरी." आणि मग ही तिला सगळं सांगते, की मी किती आजारी होते, बरं नव्हतं, असं-असं झालं. "हो का?" म्हणते. मग अक्काबाईच्या लक्षात येतं, की हे सगळं वेगळं आहे काहीतरी. मग ती म्हणते, "अगं मग ती दिसत नाही." "अगं असेल," म्हणे, "ती अशीच इकडे-तिकडे जात असते." ती म्हणते, "नाही अगं, तू एक लक्षात ठेव, की कोणी रामाबाई वगैरे नाही आहे." मग म्हणते, म्हणजे जशी जनाबाईची लुगडी धुवायला आला होता विठ्ठल स्वतः जसं त्यांनी मदत केली, तसाच राम हा तुझ्या मदतीला आलेला होता. आणि वेण्णाला खूप डोळ्यातून पाणी यायला लागतं, की "अगं असं कसं म्हणतेस? माझ्याबरोबर ती 15 दिवस राहिली आहे इथे." मी "अगं," म्हणे, "तुझं भाग्य केवढं आहे, की तू रामाच्या सहवासात राहिली आहेस, पण तुला कळलं नाही." ती सगळीकडे तिला शोधायला जाते, बाहेर बागेत वगैरे. पण आणि पुनश्च तिला कधीही ती रामाबाई दिसली नाही. कारण तो रामच येऊन ते सगळं त्या रामानेच हे पूर्ण केलेलं असतं आणि तिची हे राखलेली असते, की समर्थाने एवढा विश्वास ठेवून तिच्यावर त्या मठाची जबाबदारी दिलेली असते. आणि हे सगळं आणि समर्थाने हे ओळखलेलं असतं, कारण ते काय उच्च ह्याचे होते पुरुषार्थ तोपर्यंत. आणि मग ती मग अक्काबाईला खूप हे वाटतं, की खरंच कौतुक आहे ह्या मुलीचं, एवढ्याशा वयात हिला रामाने दर्शन दिलं. आणि मग पुढे हेच ह्याला जात असतात ह्याच्यामध्ये काय समर्थांचं ते आपण आपल्या जवळ आहे त्याला काय म्हणतो, धबधबा आहे ते शिवथरगड. तर घडीला ते काय जाणार असतात. तर ही म्हणते, आपल्याला यांचा सहवास मिळतच नाही ना समर्थांचा, की मला त्यांच्याबरोबर बोलायचं असतं, हे असतं. पण तर ते म्हणतात, "नाही, मी असं एका ठिकाणी कधीच राहत नाही. आता मी शिवथरगड." आणि तेव्हा अफजल खानाचा वध व्हायचा असतो आणि सगळं आपल्याला माहितीच आहे, की शिवाजी महाराजांचे ते गुरुच होते.
त्यामुळे त्यासाठी ते शिवथरगळीत जाऊन राहिलेले होते की कोणाला काही कळू नये. आणि ते शिवाजी महाराजांनाही मार्गदर्शन करत असायचे आणि तिथे राहून ते दासबोधाचंही लेखन वगैरे करत होते. तर काय होतं, तिथे शिवथरगळीत राहत असताना त्यांना बरेच दिवस ते तिथे राहतात, तिकडे यांचं चालू असतं आणि मग एक दिवस निरोप येतो की आता मी तिथून येणार आहे, तर तुम्ही त्याच्या आधी शिवथरगळीला या. ही घळ मला सापडलेली आहे आणि इतकं निसर्ग सौंदर्य सुंदर आहे इथलं, हे सगळे तुम्ही सगळ्यांनी पाहावं असं मला वाटतं. म्हणून जी लोकं इकडे मठात असतात ती सगळी निघतात. कल्याण स्वामी, आमके तमके सगळे निघतात. तिथे जाताना काय होतं, तर चक्क समोर एक वाघ येतो आणि वाघ समोर दिसल्यावर सगळे घाबरतात. पण कल्याण स्वामींना सगळे तिथे जाऊन येऊन असतात, त्यामुळे ते म्हणतात, तुम्ही अजिबात कोणीही घाबरू नका. तो वाघ त्या घडीत बसलाय बाजूला, तो तुम्हाला काही करणार नाही. त्याचे ते डोळे त्यांच्यावर रोखलेले असतात. पण मग ते म्हणतात, तो काही करणार नाही, फक्त तुम्ही आवाज न करता बाजूनी जा, काही तुम्ही घाबरून जाऊन. आणि खरोखरच तो वाघ शांत बसलेला असतो की आपल्याला वाटणार नाही की हा वाघ अंगावर म्हणजे आणि म्हणे मग ती सहज बाजू ह्याच्याप्रमाणे प्रश्न विचारते की समर्थांना भीती नाही वाटत? तर तो उत्तर देतो की तोच समर्थांना भीत असेल, वाघच त्यांना भीत असेल असं. आणि समर्थ तिथे खूप यांनी सगळीकडे म्हणजे सगळे प्राणी वगैरे अगदी पुढे जातात तर नाग दिसतो सगळे, कारण ती हे घळ म्हणजे सगळं रानच असतं बाजूला, धबधबा वगैरे सगळं. आणि मग तिला ते खूप आवडतं. तिथे ती जाते, तिथे राहतात. त्यांना प्रचंड सगळ्यांना तर निसर्ग सौंदर्य म्हणजे सगळं निसर्गात राहिल्या 4-5 दिवस छान राहतात सगळे. एक दिवस काय होतं, वेण्णास्वामी नदीवर जाऊन अंघोळ करून तिथे धुणं पातळ तिने त्या दगडावर वाळत घातलेलं असतं. त्या दगडावर पातळ म्हणजे एक मोठा दगड त्याच्यावर ठेवलेला असतो तिचं ते लुगडं घालून. आणि ती तिच्या कामाला गेलेली असते आणि मग थोड्या वेळाने दुपारी साधारण आता त्या लुगड्याची आपल्याला घडी करून ठेवायची म्हणून येते. तर तिथे ते दिसतच नाही लुगडं. ती म्हणते, इथे तर आता काही वानर आले नाहीत, काही नाही. मग हे गेलं गेलं कुठे? म्हणजे नेलं कोणी? आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की रामदास स्वामी ते गळ्यात घालून म्हणजे कफनीसारखं गळ्यात घालून फिरतात. तिला लाज वाटते की म्हणजे ती शरमेने हे होते की असं कसं? तर मग ते समर्थांच्या लक्षात येतं. ती प्रश्न तर विचारू शकत नाही, खाली मान घालून. समर्थ म्हणतात, "पेण्णाबाई, अजूनही तुम्ही द्वैतातून बाहेर आलेल्या दिसत नाही आहात." तर म्हणते, "म्हणजे म्हणजे पुरुष आणि स्त्री हा भेद अजून तुम्हाला कळलेला म्हणजे कळला नाही आहे का? अहो, जर तुम्ही अशा राहिलात तर तुम्हाला ह्याच्यामध्ये राहिलात तर आत्मबोध कसा होणार? जर देहबुद्धीतच तुम्ही अडकलात तर आत्मबुद्धी कशी होणार तुम्हाला? तर तुम्ही आधी ह्याच्यातनं मग त्या तिला उपदेश करतात की सगळेच जेवढे जेवढे प्राणी म्हणजे जेवढे जेवढे जीव इथे आहेत त्यांच्या सगळ्यात हा परमात्माच आहे. ह्या दृष्टीने तुम्ही बघा, पुरुष स्त्री हा भेद तुम्ही तरी नाही करता कामा. आणि मग त्यावेळेला ते तिला जो उपदेश करतात त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की खरंच आहे, अजून आपण पुढच्या पायरीवर गेलेलो नाही आहोत. आणि मग ती समर्थांच्या पायावर डोकं ठेवून म्हणते की आज मला कळलं आणि खरोखर आता मला कळलं की ह्याच्यापुढे मी कधीही असं हे करणार, माझी बुद्धी अशी हे होणारच नाही. मग ते म्हणतात ठीक आहे. तेव्हा तिला ते पहिल्यांदा वेणा स्वामी म्हणतात. आणि तेव्हापासून जेव्हा तिला आत्मबोध होतो तेव्हा ती स्वामी होते. अशी वेणाची वेणा स्वामी होते. पुढे मग तिथे ते सगळे राहतात आणि मग ठरवतात की परत निघायचं वगैरे. आणि निघताना काय होतं की मिरजेच्या ह्याच्यामध्ये हा असतो दलेर खान म्हणून जो तिथला मुसलमान असतो, त्याच्याकडे तो मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा परगणा हे सगळं त्याच्या ताब्यात असतं. त्यामुळे तो तिथे वाटेल तसा वागत असतो. लोकांना हे करून घ्यायचं, धर्मांतर करून घ्यायचं, मुस्लिम नाही झाले तर त्यांना मारायचं, असं त्याचं चाललेलं असतं. हिंदूंची देवळं पाडायची. पण आपल्या म्हणजे हिंदूंमध्ये एकी नसल्यामुळे कोणीच काही करू शकत नव्हतं. सगळे त्याच्याच ह्याच्यामध्ये चाकरी करत असायचे. आणि समर्थांना हेच नको होतं की असं होता कामा नये. आपण जर एकत्र नाही आलो तर ही लोकं अजून आपला सगळा धर्मच नष्ट करतील, हिंदू धर्म. त्यामुळे ते खूप प्रयत्न करत असतात आणि मग सगळे निघालेले असतात. तर होतं काय की तिथे एक जयराम स्वामी म्हणून जवळचे वडगावचे जयराम स्वामी म्हणून तिथे कीर्तनाला आलेले असतात मिरजेमध्ये. खूप सुंदर कीर्तन करत असतात. त्यांची ख्याती सगळीकडे पसरलेली असते जयराम स्वामींची, की म्हणून खूप गर्दी झालेली असते. आणि नेमका हा दिलेर खान तिथनं जात असतो आणि तो चिडतो की कशासाठी एवढी गर्दी झाली आहे, काय चाललंय इथे, काय गोंधळ चाललाय? ती लोकं सांगतात की नाही, गोंधळ इथे कीर्तन करतात आणि ते खूप मोठे आहेत कीर्तनकार आणि ते खूप सुंदर कीर्तन करतात. हो का म्हणे, चला माझी खुर्ची त्याच्या समोर मध्ये नेऊन ठेवा आणि मग मी जाऊन बसतो तिथे. म्हणून तो येऊन बसतो तिथे दिलेर खान. बसतो समोर आणि ते ऐकतो. तर तेवढ्यात ते नंतर शेवट सांगत असतात की तुम्ही संतांच्या संगतीत एक 10 मिनिटं 15 मिनिटं जरी राहिलात तरी तुम्हाला रामराया दर्शन देईल. हे वाक्य ऐकल्यावर ते लगेच तो म्हणतो दिलेर खान,
आता मी तर इथे अर्धा तास बसलोय तुमच्या संगतीत, द्या मला मला दाखवा रामराया कुठे तुमचा, मला ताबडतोब दर्शन पाहिजे. ते सांगतात असं नाही, इतकं पटकन दर्शन नसतं देत तुम्हाला, त्याच्यासाठी खूप हे करायला पाहिजे, त्या साधना करायला. नाही नाही, तुमचं वाक्य काय होतं की 15 मिनटं जरी तुम्ही संगतीत राहिलात तरी तुम्हाला रामराया दर्शन दिलं असं होतं. मला माहीत नाही, जर नाही मला दिलं तर तुम्हाला मी तुरुंगात टाकणार. तो काहीच करू शकत नाही ना, की इतका हा असं हे करेल. नाहीतर नशीब तो तुरुंगात तरी टाकेल म्हणतो. मग त्यांना तुरुंगात टाक. तर ते अध्यात्मात पोहोचलेले असतात. ते म्हणतात ठीक आहे, मला उलटं इथं जास्त सेवा करायला मिळेल, माझी सगळी हे होईल म्हणून ते त्यांचं ते सगळी रचना अमकं-तमकं ती म्हणत बसतात. हे इकडे समर्थांना कळतं. ते निघालेलेच असतात. समर्थांना हे कळल्यावर समर्थ म्हणतात, नाही आपला तिथे जो हे अडकलेला आहे त्याला सोडवायला पाहिजे. मग समर्थ परत जोरजोरात त्यांचे ते हे म्हणत तिथे श्लोक म्हणत पोचतात. परत दिलेर खान आवाज देतो. मुद्दाम त्याच्या तिथून जाताना मोठमोठ्यांनी म्हणत असतात. म्हणून मग आवाज देतो. कोण म्हणे आरडाओरडा करताय, त्यांना आत बोलवा. समर्थ रामदास म्हणतात की मी आहे, काय झालं? तर म्हणे कशासाठी आलात तुम्ही? आमचा माणूस तुम्ही जो ठेवलात ना त्याला सोडवायला आलोय. म्हणे हे काय हे का तुम्ही सांगितलं का आणि आम्ही सोडवलं त्यांना? नाही, तुम्ही का ठेवलंय त्यांना? तुम्ही द्या म्हणे रामरायाचं दर्शन, तो देऊ शकत नाहीये तर तुम्ही द्या म्हणे मला, मी सोडवतो त्याला. ठीक आहे म्हणतात, तुम्हाला रामरायाचं दर्शन हवंय का? मग समर्थांच्या लक्षात येतं की ह्या माणसाला थोडा चमत्कार दाखवल्याशिवाय हा काही वठणीवर येणारा नाही, कारण याचं डोकंच तेवढं आहे. म्हणून मग ते त्याला म्हणतात ठीक आहे, आपण मिरजेच्या किल्ल्यावर जाऊया, तिथे तुम्ही माझ्याबरोबर चला. चला म्हणतो, तिथे आहे का तुमचा रामराया? हो म्हणे, रामराया आपली वाट बघतोय तिथे. तिथे जातात. तर त्या बुरुजांच्या असे छोटे छोटे होल पाडलेले असतात ना, केलेले भोकं पाडलेली, की तिथनं टेहाळणी करायची. तर तिथे घेऊन जात, त्याला म्हणतात चला वरती. तिथे गेल्यावर सगळे येतात, हे त्यांचे सगळे शिष्य रामदास स्वामींचे, ती लोक सगळी येतात की रामराया आम्हाला पण बघायला मिळेल ना, रामचं दर्शन देणार असेल तर. आणि समर्थ दर्शन देतात म्हटल्यावर आपल्याला आपण म्हणून सगळी खूप गर्दी होते, सगळे तिथे जमतात. आणि मग ते म्हणतात कुठे आहे तुमचा रामराया? अहो म्हणे तो त्या बुरुजाच्या पलीकडे आहे तिकडे. आणि ती काय होती गंमत की रामदास स्वामी हळूहळू छोटे 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 होत मांजरा एवढे होतात आणि त्या भोकातनं बाहेर खाली हे करतात. मग पुढच्या बाजूला उतरतात आणि खालनं ओरडतात, या दिलेर खान आता खाली, इथे तुमचा रामराया वाट बघतोय. आणि मग त्याला कळतं की हे काहीतरी सगळं वेगळं आहे, अद्भुत आहे हे. आणि तो तेवढाही हे पण असतो की तो त्यांना मानतो. तो त्यांना म्हणतो, नाही शक्य नाही आहे, मी म्हणे तुमच्यासारखा असा एवढ्याशा ह्याच्या, आणि तुम्हाला यायचं झालं तर असंच यायला लागेल. तुम्हाला नाहीतर रामराया काही दर्शन देणार नाही, तुम्ही ह्याच्यातनं ह्या बिळातनं आलात तरच तुम्हाला त्याला कळतं की हे शक्य नाही. मग ते खाली रामदास स्वामी परत मोठे म्हणजे त्यांच्या नेहमीच्या अवतारात आलेले असतात. मग ते त्यांना वर बोलवून ते हे करतात, पाया पडतात रामदास स्वामींच्या, तो दिलेर खान. आणि त्याला चरण जातं. त्यांना म्हणतात की तुम्ही काय म्हणाल ते मी मागतो, त्यापेक्षा तुम्ही असं करा ना म्हणे, तुम्ही आमच्या इथेच राहा, मी तुम्हाला मठी बांधून देतो, म्हणाल ते मी तुम्हाला देतो. रामदास म्हणतात, नाही मी तर नदीच्या प्रवाहासारखा आहे म्हणे, मी कुठे एका ठिकाणी राहणार आहे, पण माझी शिष्या मात्र इथे राहू शकेल, कारण ते मिरजेतच आलेले असतात. मग माझी शिष्या इथे राहील. मग ते म्हणतात कोण आहे शिष्या, कोण म्हणजे कोण राहणार? तर म्हणे ही माझी वेण्णा आहे, ती मिरजेचीच आहे, तिथे सासू सासऱ्यांचा इथे वाडा आहे, पण तो तुमच्या ताब्यात आहे हा सगळा परगणा. तर तुम्ही तेवढं करा की त्यांचा तेवढा आजूबाजूचा मुलूक त्यांना द्या, तुमचा त्याच्यावर सत्ता ठेवू नका. तुम्ही माझ्याकडे मागताय ना, म्हणजे तुम्ही म्हणताय ना मी तुम्हाला काहीतरी देतो, तर तुम्ही हे द्या. ठीक आहे म्हणतो तो वेण्णाबाईंच्या पाया पडतो. म्हणजे माई, मी तुला काय म्हणशील ते मी मदत करायला तयार आहे, तू इथे खुशाल राहा, माझी सगळी माणसं तुला मदत करतील. म्हणजे एवढा फरक पडतो. आणि मग त्यांच्या मिरजेच्या सगळीकडे ही कथा म्हणजे ही सगळी गोष्ट सगळीकडे पसरलेलीच असते मिरजेमध्ये. मग ते सगळे त्या मिरजेच्या वाड्यात येतात. मिरजेच्या वाड्यात तिच्या सासू सासऱ्यांना कळलेलंच असतं की हे सगळे येत आहेत आपल्या इथे. मग तिथे सासू सासरे स्वतः पाण्याची बादली आणि तांब्या घेऊन बाहेर उभे असतात. आणि गंमत सांगायची म्हणजे की ज्या घरामध्ये ती प्रवेश केलेला असतो तिने लग्न होऊन, त्याच घरात ती परत येत असते आणि तिथे सासू सासरे तिचे पाय धुवून तिला घरात घेत असतात. म्हणून ही कशी स्वामी म्हणजे वेणाची वेणा स्वामी कशी झाली आणि तिथे येते. आतमध्ये तिला घेतात आणि समर्थ सांगतात, मी तुम्हाला माई म्हटलं होतं ना की तुमचं कल्याण होईल आणि ह्या मुलीचं पण कल्याण होईल. आपण जे सुरुवातीला म्हटलं की त्यांनी आशीर्वाद दिलेला असतो की आता ही मुलगी इथे सगळा आमचा प्रचार, आमचा पुढे हे करणार आहे आणि इथे मठ स्थापन करून ही मुलगी इथल्या सगळ्या परगण्याला हे अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये, रामाच्या ह्याच्यामध्ये हे करेल आणि सगळ्यांना शिकवेल. तिच्या सासू सासऱ्यांनी खूप आनंद होतो. आणि मग ही वेण्णाला पण वाईट वाटतं
की आता मला इथे टाकून दिल्यासारखं झालं ना, मला समर्थांचा सहवासही नाही आहे, मला तिकडे राहता येणार नाही. तिला असं खूप वाईट वाटतं. मग म्हणे मी त्या दिवशी पहिल्या वेळेला ह्यांना गडवावर दूध नाही म्हटलं म्हणून मला त्याची शिक्षा मिळते की काय, असं तिला वाटतं की मला परत आणून सोडलं. मग समर्थ सांगतात, नाही तुम्ही इथे मठाधिपती म्हणून राहायचंय आणि इथलं सगळं कार्य मी तुमच्यावर सोपवतोय. आणि मग ती म्हणते ठीक आहे. मग निघायची सगळं. मग त्या दिवशी भिक्षा मागून आणतात सगळे आजूबाजूनी, भरपूर भिक्षा मिळते. कारण सगळीकडे हे कळलेलंच असतं, दिलेरखानच एवढा हे होतो म्हटल्यावर मग भिक्षा सगळी हे करतात. मग त्याचा स्वयंपाक बनवतात आणि मग समर्थ सांगतात की आज कोणीही इथून जायचं नाही आहे, आज आपण इथल्या याचं आपण म्हणतो तसं उद्घाटन करायचं आहे इथल्या म्हणजे काय इथे या वाड्यामध्ये आता आपला मठ स्थापन होणार आहे म्हणून सगळ्यांच्या साक्षीने ते उद्घाटन करतात त्याचं. आणि मग ते निघतात. तर मग ही वेण्णा त्यांच्या पाया पडून म्हणते, स्वामी मला तुमच्या पादुका तरी द्या. जशा भरताने रामाकडे मागितल्या आणि त्याचंच हे ठेवून केलं, तसंच मी तुमच्या पादुका इथे ठेवून त्यांना स्मरून मी तुमचं सगळं कार्य पुढे नेईन. तर समर्थ म्हणतात, नाही मी पादुका नाही देत, पण तुला मी माझा दासबोध देतो. तू दासबोध ठेवून हे कर. ती ठीक आहे म्हणते, दासबोध ठेवते. पण तरी ती म्हणते, नाही म्हणे तुम्हीच एकदा म्हणलेले आहात की गुरूंच्या पादुकांचं जे काही हे आहे त्या पादुकांना स्मरून जर केलं तरच माझं सगळं कार्य पुढे होईल. मग वेण्णा तर त्यांची लाडकी शिष्या असते. मग ते तिला शेवटी पादुका द्यायला तयार होतात आणि आणखीन म्हणतो ना आपण देव देतो एक आंधळा मागतो एक डोळा, तसं ते तिला आपल्या जोडीतनं रामाची, सीतेची, लक्ष्मणाची, पंचधातूंची मूर्ती, समोर मारुती अशा मूर्ती तिला देतात आणि त्याची स्थापना करतात त्या वाड्यामध्ये. आणि तेव्हापासून तो मठ सुरू होतो आणि वेण्णा तिथे खूप कार्य करते. अक्षरशः रामदास स्वामींनी जसं केलेलं असतं ते सगळं बघून ते कार्य तिथे करते. लहान मुलांना तिथे शिकवते. सगळं छान सगळं चाललेलं असतं. आणि मग एक दिवस सहज रामदास स्वामी येतात, बघूया हिचं काय चाललंय. आणि बाहेरून त्यांना आवाज ऐकू येतो, वेण्णाचा सुंदर आवाज. मागे एवढी मुलं म्हणतायत, जवळजवळ समोर 40-50 मुलं बसलेली आहेत आणि सगळीकडे वेण्णा स्वतः काव्य करायला लागलेली असते. तिच्या काव्याचे लोक हे करून चाल लावून सगळीकडे म्हणत असतात. आणि रामदास स्वामींना खूप आनंद होतो की आपली शिष्या एवढी मोठी झाली. आणि रामदास स्वामी तिथे येतात. पण तेव्हा तिलाही आनंद होतो की आपल्याला स्वतः स्वामी येऊन बघायला आलेत वगैरे, सगळं त्यांचं स्वागत वगैरे होते. पण मग ती त्यांना म्हणते की मला एक तुमच्याकडे मागणं मागायचं आहे की मला निदान रामनवमीच्या उत्सवाला तरी तुम्ही यायची परवानगी द्यावी चाफळला. ते म्हणतात ठीक आहे, मग तुम्ही असाल ना. नाही मी नसेल, पण तुम्ही या चाफळला, काही हरकत नाही आहे. मी तिकडे ह्याच्यावरच असणार गळीमध्ये, कारण त्या शिवाजी महाराज येणार असतात वगैरे. आणि मग तिला खूप आनंद होतो की निदान. आणि तवर तिने इकडे ज्या स्त्रिया तयार केलेल्या असतात, तिच्यासारख्याच काही स्त्रिया येऊन तिला मिळालेल्या असतात. सगळ्यांना तिने तयार केलेलं असतं. त्याच्यात एक पायजाबाई नावाची असते. तिला तर रामाने खूप लहानपणीच हे दिलेलं असतो, साक्षात्कार केलेला, म्हणजे रामाने दर्शन दिलेलं असतं. त्यामुळे तिचं एक वेगळंच हे असतं आणि ती पण हिच्या ह्याच्यात तयार झालेली असते. मग तिला खात्री येते की ही आपला मठ पुढे चालवू शकेल, मी जरी कुठे गेले तरी. आणि मग ती उत्सवाला म्हणून इकडे येते. आणि मग आता तिला वेण्णाला मात्र ह्याचे वेध लागलेले असतात की आता आपण हे नाही राहायचं नाही म्हणजे जास्त दिवस. आणि समर्थांच्या पण हे लक्षात आलेलं असतं की आता वेण्णाला सगळं वेण्णाचं झालेलं आहे कार्य, आता वेण्णाला जायची इच्छा होणं स्वाभाविक आहे. पण मग आता वेण्णाला तर खूप खूप तिच्या मनात प्रश्न असतो की नक्की समर्थ आहेत कोण. राजकीयदृष्ट्या पण आहेत, इकडे मुसलमानांच्या ह्याच्यात पण आहेत, सगळीकडे तिने जे पाहिलेलं असतं तिला ते कोडं पडलेलं असतं की नक्की समर्थ कोण आहे. मग त्यांना तो हे होतं की आपण हिला जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला रूप दाखवलं तसं आपण आपलं रूप हिला दाखवावं का, काय आहे म्हणजे सांगावं का. तर ते विचार करत असतात की वेण्णाला कुठल्या पद्धतीने, पण ही तर सगुणात रमणारी आहे, मग हिला आपण सगुण रूपच दाखवूया म्हणजे ही घाबरणार नाही. आणि मग वेण्णा जेव्हा तिथे असेल तेव्हा सगळा स्वयंपाक करून मोठं ताट वाढून सगळं व्यवस्थित स्वयंपाक सगळं वाढलं तर चटणी कोशिंबिरीपासून सगळं तिने ताट वाढून ती नेहमीच करत असायची, ती असायची. आणि त्या दिवशी तिने असं सगळं ताट वाढून, त्यांचं एक पद्धत असते की त्यांची जी खोली आहे त्याच्यात ते ताट घेऊन ठेवायचं आणि दार लावून घ्यायचं, तवर मग परत कोणी तिथे जायचं नाही. त्याप्रमाणे वेण्णा ठेवते ते ताट नेऊन नेहमीसारखं, दार लावून येते. पण वेण्णाला काय वाटतं कळत नाही. आणि वेण्णा म्हणते, बहुतेक मी कोशिंबीर वाढायची राहिले स्वामींना, आणि म्हणून ती कोशिंबिरीचा सट घेऊन परत जाते. दार उघडून बघते तर तिथे समर्थ नाहीतच. आणि समोर अक्षरशः मारुतीराय बसलेले आहेत. ते पाहून वेण्णा तिथे मूर्छितच पडते, हातातला सट पडतो आणि मारुतीरायांना बघते. आणि तिच्या जे पहिल्या वेळेला जे मनात आलेलं असतं ना, सासूला म्हणलेली असते की साक्षात मारुतीरायच आलेले होते आणि तुम्ही आला नाही.
त्या मारुतीरायांना बघितल्यावर ती तिथे मूर्छित पडते आणि जेव्हा येते शुद्धीवर तेव्हा तिच्या लक्षात असते ती असते तिच्या खोलीमध्ये. मग ती जवळ ती अक्काबाई बसलेली असते. ती अक्काबाईला सगळं सांगते. अक्काबाईच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं की अगं तू किती थोर आहेस, तुला मारुतीरायाने सुद्धा दर्शन दिलं, तू खूपच म्हणजे आमच्यापेक्षाही तू खूप थोर आहेस म्हणे, तुझं हे सगळं वेगळंच आहे. आणि मग ती स्वामींना समर्थांना म्हणायला लागते की आता मला माझ्या माहिती जायचं आहे. तर समर्थांच्या लक्षात येतं की हिला काय म्हणायचं आहे. ते लोकांना म्हणायला लागतं की उद्या वेणाबाईंचं कीर्तन ठेवणार आहे, वेणाचं कीर्तन आहे, सगळ्यांनी यायचं आहे. तर शिवथर घाईला तर मग सगळेजण म्हणतात की वेणाचं कसं काय कीर्तन, विधवेचं का कीर्तन तुम्ही ठेवताय, म्हणजे सगळे ते कुजबुजायला लागतात. पण त्यांची खात्री आहे ती सगळी लोकं हे होतात आणि स्वतः हे समर्थ बाहेर येऊन बसतात तिच्या कीर्तनाला. आणि गंमत अशी होते की कोल्हापूरला पहिल्या ह्याच्यात तिला बसायला सांगितलेलं असतं, तसं आता वेण्णाच्या समोर स्वतः समर्थ तिच्या पहिल्या समोर बसलेले असतात, अगदी पहिल्या रांगेत. ते तिला वेण्णाला खूप हे होतं की आपण ह्यांच्यासमोर कीर्तन करायचं, आज आपली खरीच परीक्षा आहे. आणि ती रामरायाचं हे लावते, आख्यान लावते वगैरे, सुंदर रंगून जाते अगदी कीर्तनामध्ये, छान कीर्तन होतं. आणि मग ती म्हणते की ह्यांना म्हणते महाराजांना की आता मला खरंच माहेरी जायचं आहे. मग समर्थ म्हणतात हो अजून 1-2 दिवस थांब, 3 दिवस थांब, असं ते सांगत असतात. आणि शेवटी वेण्णा पूर्णविराम पावते म्हणजे ती हे मी वाचून दाखवते. त्याच्यावर ते सांगतात की वेणा ती माहेरी जाणार आहे म्हणून दुपारी 4 वाजता तिचं कीर्तन ठेवलेलं आहे. वेणा माहेरी जाणार ही घोषणा समर्थांनीच केली होती. त्यामुळे तिला आता किल्ली हाती सापडल्याचाच आनंद जणू झाला होता. म्हणजे तिला कळलं होतं की समर्थांना कळलेलं आहे आपण काय म्हणतोय ते. तर वेणास्वामीच्या महासमाधीची किल्ली समर्थांच्या हाती होती म्हणून ती रोज समर्थांना माहेरी पाठवण्याचा आग्रह करी. इकडे बाईयाबाईंना कशाची कल्पना नव्हती. वेणास्वामींनी मात्र अप्रत्यक्षरित्या मठाची सारी सूत्र त्यांच्या स्वाधीनच करून त्या आलेल्या असतात. आणि मग मारुतीराय म्हणजे समर्थ हे तिला पण आता कळून चुकले होते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे भगवद्गीतेतील आश्वासन पूर्ण करण्यासाठी तो परमात्माच समर्थ रूपाने अवतीर्ण झाला आहे अशी तिची खात्री पटली होती. आणि त्या परब्रह्माच्या चरणी वेणा आज संपूर्ण विलीन होणार होती. तिची अनंत जन्मांची तपश्चर्या आज फळाला येणार होती. आज संपूर्ण दिवस ती भक्तीच्या कैफात धुंद होती. सकाळी समर्थांच्या दर्शनास ती गेली तेव्हा तिचे नेत्र पाणावले होते. समर्थांनी सद्गदित कंठानं तिला विचारलं, आता पुन्हा येणे केव्हा? जगाच्या कल्याणासाठी तुमचे अवतरण होईल तेव्हाच. तुमच्या चरणांची दासी म्हणून मी पुन्हा येईल. वेणाने समर्पक उत्तर दिलं. अधिक संभाषण करणे दोघांनाही शक्यच नव्हतं. मौनानेच सारे काही जाणून घ्यावे अशी ती अवस्था होती. दुपारचा नैवेद्य स्वतः वेणास्वामींनी समर्थांना नेमून दिला होता. गांभीर्याची भिंत भेदीत समर्थ म्हणाले, सारे पदार्थ वाढलेत ना, नाही तर पुन्हा धावत याल त्या दिवसासारख्या. आता हनुमंतांमध्ये विलीन व्हायचे, अद्वैत भावाने, अभेद भक्तीने, असे म्हणत वेण्णास्वामी बाहेर आल्या व त्यांनी शेजघराचे दार लोटले. सर्वांची भोजने उरकली, विश्रांती आटोपली. 4 वाजता कीर्तनाचे झेंगट झाले. मठाच्या प्रांगणात सर्व भक्तगण एकत्रित झाले आणि शिवथरचे करीत असताना मेखळा म्हणून समर्थांनी वेणास्वामींचे जे 9वारी लुगडे कंठी धरले होते ना, ते वेणास्वामींनी परत कधीही नेसलं नव्हतं. तेच प्रसाद म्हणून स्वतःजवळ ठेवून दिलेलं होतं. आणि ते नेसून त्या कीर्तनाला उभ्या राहिल्या होत्या आणि हातामध्ये जांज घेऊन त्यांनी अभंग सुरू केला होता. बंद विमोचन राम, माझा बंद विमोचन राम, सकलही ऋषीमुनी भजती जयासी, एक चितो सुखधाम, सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम, भावभक्तीचा सुलभ साधनी पुरवी सकळही काम, शरण ही वेणा आत्मा रामा पावली पूर्णविराम. आणि असा कीर्तनाचा पूर्वरंग आटोपला आणि वेणाबाईंना स्वतः समर्थांनी हार अर्पण केला. अक्काबाईंनी सर्वांना बुक्का लावला आणि कीर्तनाचा उत्तरंग सुरू झाला. तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला कसे काय गेले ह्याचेच आख्यान वेणास्वामींनी लावले होते. त्या आख्यानाद्वारे आम्ही जातो आमच्या गावा, राम राम आमचा गावा, हेच सर्वांना सुचवित की ते आख्यान चालू ठेवले होते. आणि जणू काही ती आत्मकथनच करीत होती. एवढी त्याला स्वानुभवाची झालर होती. जणू ती स्वतःचे स्मरण स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होती. स्मरण छे, ते जणू वस्त्रांतर होते. ती परब्रह्मी पूर्ण विराम पावणार होती. रामराया शरण गेलेली वेणा एका रामभक्ताच्या कृपेने आत्मारामी पूर्ण विराम पावणार होती. तिच्या जीवन साहित्यातील भक्तीचा ग्रंथ अभेद भक्तीत पूर्ण विराम पावणार होता. कीर्तन संपले. जय जय रघुवीर समर्थाच्या गर्जनेने सज्जन गडाचा आसमंत दुमदुमू लागला. सूर्य अस्ताला चालला असताना समर्थ संप्रदायातील एक तेजस्वी तारा अस्तंगत होत होता.
वेणास्वामींच्या मनाने उन्मन्न झाले, देहभाव पूर्ण उडाला. त्यांच्या दृष्टीने जगाचा प्रलय झाला. त्यांनी तो विवेक प्रलय साधला, ज्याने ह्या विश्वाची निर्मिती केली. त्याच्या इंगितानुसार या विश्वाचा अफाट पसारा नियंत्रित होतो आणि अंतक्षणी हे विश्व ज्या चिदानंद शक्तीमध्ये विलीन होते, त्या परब्रह्मात भोवतालचे सारे दृश्य जगत जणू विलीन होत होते असे तिला दिसू लागले. या उन्मत्त अवस्थेतच वेणास्वामी धावत धावत समर्थ बसले होते तिथे आल्या. समर्थांच्या चरणावर त्यांनी डोके ठेवले आणि समर्थ संप्रदायाचा इतिहास सांगतो की तोच तिने घेतलेला शेवटचा श्वास होता. वेणाचे माहेर कोणते हे सर्वांना समजले आणि भक्तीचा एक अध्याय पूर्ण झालेला होता. वेणास्वामी समर्थांचे चरणी पूर्ण विराम पावल्या होत्या. वेणाने समर्थ चरणी विश्रांती घेतली. आपण इथे थांबूया. वेणास्वामींना